नमस्कार दत्त भक्तांनो, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। श्री क्षेत्र गाणगापूर येथे लघुरुद्र पूजा ही भगवान श्री दत्तात्रेय आणि शिवशंकराच्या कृपेसाठी अत्यंत महत्वाची व फलदायी मानली जाते। या पूजेमध्ये 11 वेळा रुद्राध्यायाचे आवर्तन, पंचामृत अभिषेक आणि महापूजा केली जाते। लघुरुद्र पूजा ही भगवान शिवलिंगाला अभिषेक करण्याची एक विधिवत प्रक्रिया आहे, ज्यामध्ये यजुर्वेदातील रुद्राच्या 200 श्लोकांचे पठण केले जाते। ही पूजा आशीर्वाद आणि आध्यात्मिक लाभासाठी केली जाते। तसेच शारीरिक, व्यावसायिक आणि धनस्थितीच्या आरोग्यासाठी श्रावण महिन्यात ही पूजा करणे भक्तांसाठी अधिक फायदेशीर ठरते। शिवरुद्राभिषेक पूजा ही भगवान शिवाच्या रुद्र अवताराची पूजा करण्याची एक प्राचीन प्रथा आहे, ज्यामध्ये रुद्र सुक्त नावाच्या वैदिक मंत्राचा जप करत शिवलिंगावर नियमितपणे पाणी आणि इतर पूजन साहित्य ओतून त्याला स्नान घातले जाते। हिंदू वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ही पूजा एक अत्यंत शक्तिशाली आणि आध्यात्मिक पूजा मानली जाते। शिवरुद्राभिषेक पूजा प्रामुख्याने सुख, धन आणि आनंद मिळवण्यासाठी तसेच कौटुंबिक ऐक्य आणि सुरक्षिततेसाठी केली जाते। शिवरुद्राभिषेक पूजा भक्तांना वाईट नकारात्मक शक्ती आणि संभाव्य धोक्यापासून वाचवण्यास मदत करते। आपल्या सर्वांना माहित आहे की शिव हे दैवी वैश्विक नर्तकांपैकी एक आहे, म्हणून शिवरुद्राभिषेक पूजा धन आणि समृद्धीच्या पूर्ततेसाठी उत्तम परिणाम देते आणि भक्ताच्या जीवनातील नकारात्मक शक्ती दूर करते। तसेच ही पूजा श्रावण महिन्यात आणि प्रदोष किंवा शिवरात्रीच्या दिवशी अधिक फायदेशीर ठरते। श्री नृसिंह सरस्वती महाराज निर्गुण पादुका आणि स्वामींच्या रूपात दररोज दुपारी 12:30 वाजता दैनिक भिक्षा, अन्नदान, माधुकरीसाठी गाणगापूरला भेट देत असल्यामुळे गाणगापूर येथे कोणत्याही प्रकारचा रुद्राभिषेक करण्याला अधिक महत्त्व प्राप्त होते। पवित्र ग्रंथ गुरुचरित्र अध्याय क्रमांक 32 यामध्ये स्वामींनी रुद्राभिषेक करण्याचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे। नमस्कार दत्त भक्तांनो, दत्तभक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी मी गुरुमाऊली हे YouTube चॅनल सुरू केले आहे। तुमच्या आशीर्वादाने व प्रेमाने लवकरच 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे। कृपया चॅनलला सबस्क्राईब करून या कार्यात आपले सहकार्य द्यावे ही नम्र विनंती। हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही, तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।